या सगळ्या प्रकरणासंदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। विश्वंभर सर, स्वागत आहे तुमचं पुढारी न्यूजमध्ये। हे सगळं प्रकरण आतापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल, काय दिसतंय तुम्हाला या सगळ्या प्रकरणामध्ये? कोण दोषी दिसतंय? हे प्रकरण इतकं भयंकर आहे की लोक म्हणतात की ऑफिस ऑफ प्रॉफिट प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट हे तर लागायलाच पाहिजे, पण त्याचबरोबर 420 ची केस दाखल व्हायला पाहिजे। कारण कलेक्टर असं म्हणतात पुण्याचे की त्यांना काहीच माहित नाही याबाबत। म्हणजे जमीन सरकारची, कलेक्टरला माहिती नाही, परस्पर कोणीतरी त्याचा व्यवहार केला आणि इतर शासकीय यंत्रणांनी म्हणजे रजिस्ट्रारनी ही चौकशी केली का की ही जमीन शासनाची, शासनाचे एनओसी कुठे आहे हे रजिस्ट्रारनी पाहिलं का? काय म्हणजे भयंकर, किती भयंकर चाललंय ह्या राज्यात याचा हा पुरावा आहे। उद्या हे काही विकतील, मुंबईचा समुद्र विकतील, नद्या विकतील, राज्यातल्या काही विकतील, सरकारला त्याचा पत्ताच लागणार नाही का? कलेक्टर पुणे म्हणतात ते जर खरं असेल की त्यांना काहीच माहित नाही, हे जर खरं असेल तर हा अधिक गंभीर गुन्हा होतो आणि याच्यामध्ये पहिली 420 ची केस फौजदारीची दाखल करायला पाहिजे। फसवणुकीचा गुन्हा आहे हा। शासनाला फसवून हे जमीन ताब्यात घेतलेली आहे असं त्याचा अर्थ, म्हणजे ताब्यात म्हणजे कागदोपत्री त्या जमिनीची विल्हेवाट सुद्धा लावलेली आहे, नुसती ताब्यात नाही, विल्हेवाट पण लावलेली आहे। तर हा 420 चा पहिल्यांदा गुन्हा नोंद झाला पाहिजे, हे कोणी केलं ते शोधलं पाहिजे। तसं जर झालं नाही तर सरकारी संपत्ती उद्या कोणीही नावची करून घेईल। या देशात 140 कोटी नागरिक आहेत आणि त्यातला कोणी उठून उद्या सरकारी जमिनीवर जर अशा प्रकारे महारत्नाच्या जमिनीवर आणि ते पण कब्जा करायला लागला तर या देशात अराजक सदृश्य परिस्थिती निर्माण होईल जमिनींच्या बाबतीत। तेव्हा हे काय चाललंय, मी तर चक्रावून गेलो। माझ्या 25 वर्षाच्या सामाजिक आयुष्यात हा पहिला प्रसंग मी पाहतोय जिथे सरकारला माहितीच नसताना सरकारची जमीन विकलेली आहे। अतिशय गंभीर आहे। देशात सुद्धा असं प्रकरण झालं असेल असं मला वाटत नाही। पण आता पुढचा प्रश्न असा आहे, पुढारीच्या खरं प्रेक्षकांसाठी हे मांडतोय मी की पुढचा प्रश्न असा आहे की हे सगळं होणे कारवाई काही होणार की नाही। कदाचित लिपापोती होईल, काहीतरी ते कागद रद्द होतील, जे मुरली मोहळांच्या प्रकरणात झालं, जैन बोर्डिंगच्या प्रकरणात झालं, कदाचित तसं होऊन सारवासारव केली जाईल। पण या सारवासारवीची सवय आपण जनतेने स्वतःला करून घेता कामा नये, कारण हे धोकादायक वळणाला चाललं। यांचे लँड ग्रॅब जे प्रकरण चाललंय ना, हे धोकादायक वळणावर आहे। म्हणून माझं खरं म्हणजे प्रेक्षकांना, लोकांना माझं अपील की आता तुम्ही किती दिवस स्वस्त बसणार? नागरिक म्हणून आपण ही किती दिवस स्वस्तपणे पाहायचं की मीडिया काहीतरी करतो आणि मीडिया ते आपल्या समोर आणतो, पण आपण नंतर त्याच्यावर काहीच करत नाही, हे किती दिवस चालणार? हा मुद्दा आहे। हे प्रकरण गंभीर आहे, याच्यामध्ये रजिस्ट्रारची चौकशी झाली पाहिजे, त्यांनी रजिस्ट्रेशन केलंच कसं हा मुद्दा आहे। लोन देणारे लोन काय देत आहेत, म्हणजे काय चाललंय का या देशात? प्रॉपर्टीची खातरजमा न करता हे सगळं कसं काय होऊ शकतं? अजितदादांचा पत्ता आहे तिथे, अजितदादा राहतात आणि मला तुम्हाला हेही सांगायला पाहिजे की ते मूळ घर माझ्या माहितीनुसार ते अविनाश भोसलेंचा बंगला आहे आणि अजितदादा तिथे रेंटवर राहतात असं माझा समज आहे आजपर्यंत जे काही त्याबद्दल आलेलं आहे छापून त्याच्यावर। आणि त्या पत्ता त्याचा असतो, अधिकृत एका मंत्र्याच्या निवासस्थानाचा पत्ता तुम्ही त्याच्यावर देता आणि त्या नावाची कंपनी काढता। म्हणजे अजून कोणत्या प्रकारचा फ्रॉड हा व्हायची आपण महाराष्ट्र वाट पाहतोय? हे मला संताप येतो या गोष्टीचा की नागरिक म्हणून की काय लूट चालली आहे आपल्या राज्याची। नाही, खरंय सर, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे केवळ हे सगळा व्यवहार रद्द होऊन हे प्रकरण थांबणार का? मग चौकशी होणार, चौकशीअंती काही समोर येणार, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुम्ही नागरिकांना केलेलं अपील सुद्धा महत्त्वाचं आहे। धन्यवाद विश्वंभर सर, तुम्ही सविस्तर बातचीत ही पुढारी न्यूजची केली त्यासाठी।